गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज एका बाळाला लवकरच उठवून टाकलंय बिकॉज आज आहे त्याची स्कूलमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टींसाठी आपल्याला जायचं आहे. लाईट पण आली त्यासोबत. अरे वा, चला फोन चार्ज करून घेऊया. स्कूल तर नाही आहे आज, फक्त स्कूलमध्ये तिथं ते ड्रेसचं मेजरमेंट आणि बुक्स आणि प्रिन्सिपल सोबत मीटिंग या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, रेडी? नाश्ता नाही गेला, आपल्याला रेडी होत टाइम झाला. लेट नाही करायचं. स्कूलमधून निघल्यावर आपण काहीतरी नाश्ता करायला. ओके, चला. अनाऊन्समेंट चालू झाले फ्रेंड्स. तर हां, पण फ्रेंड्स मीटिंग झाली आहे तेव्हा बुग्गूला टीचर्स लोक दुसरीकडे घेऊन गेलेले आणि मम्मा आणि डॅडा मीटिंगमध्ये होते. कशी वाटली मीटिंग? ऐकायलाच नाही आलं मला. मी ऐकलंय एका कानाने आणि व्यवस्थितपणे डोक्यात सेट झालंय सगळं काय. बुग्गूची स्कूल नेक्स्ट मंथ पासून, या मंथ पासून नेक्स्ट मंथ एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिल स्टार्ट होते. आणि आत्ता आपण चाललोय बुग्गूच्या कपड्याचा माप द्यायला फॉर युनिफॉर्म. आणि ते बोलले की एकच करू शकतो ना आता दिवाळीमध्ये. थोड्या दिवसांनी होणार आहे, टाइम आहे अजून. तुला चॉकलेट भेटलं ना स्कूलमध्ये? संपलं? मला नाही देणार? काय बेटा तू. बरं, आता ना स्टिचिंगसाठी लाईन लागले, तर मग मी तोपर्यंत बाहेरून काहीतरी येऊ पटकन. भूक लागली आम्हाला. भूक नाही ना आम्हाला, पण तर भूक लागली. तुला कधीपासून भूक लागायला लागली? साऊथला व्हॅन किंवा बस जे काय आहे ऍटलीस्ट जरा मिसळ समजेल तिला काय, म्हणून म्हटलं जरा थांब आपण जाऊ. म्हणजे ऍक्टिव्हिटी वगैरे ती ऍक्टिव्हिटी कॉम्पिटिशन भरपूर असतं. काय टीचरला बाय कर भेटे. नाश्ता घेतोय फ्रेंड्स काहीतरी घरी जाता आता. छानपैकी इडली मेदूवडा सगळं एक प्लेट घेतलंय. तर एक बाई परत झाडांमध्ये घुसली. कोणतं घेतलंय? तुळशी. आणि हे कोणतं आहे? हे पण घेतलंय? वो 200. हाँ 260 इधर ही हो गया. अरे हाँ सॉरी 260. वो 60 रुपए तो मैं भूल ही गई. 440. हे कोणतं आहे पूजा? हे कोणतं आहे? काय? अरे भैया इसका नाम की पाम. तो वाढणार की तेवढंच राहणार? वाढणार ते. छानपैकी पूजा करायला झाड एकदम झाडं लावते. छान आहे गॅलरीमध्ये. पण एवढंच गॅलरीत आम्ही कुणी बसतच नाही कधी. गुलाबाचं झाड तुटलंय ना, त्याच्यामध्ये पाम लावेल ना. अच्छा, बाजूला मिरची आणि हे पाम हिरवं. वा वा. आता हे पुढे ठेवले तर तुला भाव्याला पाठी घेऊन बसावं लागेल. आज परत कोलॅपचं काम येतं बऱ्यापैकी. त्यात थोडासा वेळ जाईल आणि मला माहित नाही आता ते किती बनेल. अरे ते सगळं पूजा राहू दे ना यार. आता परत ते एवढी भूक लागली तर एक प्लेट सगळं द्यायला बोलवलं, पण फक्त मेंदूवडा दिला आणि बघा दाल वडा दिला. इडली दिलीच नाहीये आणि हा डोसा. हेच गोष्ट लास्ट टाइम पण झालेली एकदा दोनदा, की जे सांगितलं त्याचं पे आपण सगळं करतो, पण निघताना त्याच्या पिशव्या 1-2 देतो ना, त्याच्यामधून 1 आयटम 2 आयटम मिसिंग असतोच. या टाइमला इडली दिलीच नाही. आता परत मी जाऊन घेऊन येतो पटकन. थँक्यू. मी लावली सिरियल टीव्हीवरती. काय नाही ते बोलले मी विसरलो, डोसा दिला म्हणून इडली द्यायचं विसरलो. बोलायचं होतं मला, बट त्या काही पहिला सॉरी बोललं तर जाऊ दे. मागलं विसरून पण होऊ शकतं कदाचित. कामावरच्या घरात राहून गेलं असेल. आणि काय मी छोटा आहे? नको बेटा, मी खाल्लंय बेटा. काय जबरदस्ती करते? ऐकलंस? इडली मी खास तुझ्यासाठी रिटर्न घेऊन आलो. पूजा तू खातो? खूप झाला तू बस आता, नाही तर मला झोपेल, मी झोपून जाईल. माझा इडली कोण खाणार? हो, आता तुला मेंदूवडा उरलाच नाही ना. उघड 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 असू. उघड बेटा. उघड. सकाळपासून दुसऱ्यांदा लाईट गेली ना? दुसऱ्यांदा? हो, सकाळी पण तर गेलेली उठल्या. बस सारखीच लाईट चालली आणि गरमी तर इतकी पडली आहे बाप. ग्रिलचं दुकान बंद आहे. त्यासोबतच एक माझ्यासाठी एक सॉन्ग. थोड्या वेळाने माझी बायको बोलेल
ग्रिलवाल्याला बोलव आणि जाळी बसव, पण ग्रिलवाल्याचं दुकान हाय बंद, ती माझ्यावर रागवणार. बघा थोड्या वेळात दिसेल. ग्रिलवाल्याचं आज पण दुकान पण संडेला पण बघ. ही जी अशी एक विंडो आहे ना, तर एक एक्स्ट्रा बनवायची आहे अशी, आणि त्याला जाळी बसवायची. म्हणजे हॉलचं आता लाईट गेली, गरम पडतंय, खिडकी उघडली, सगळी धुळात मध्ये घुसते. म्हणून तिचा असं प्लॅन आहे की ही एक जाळी बसवून घ्यायची है ना पूजा. पण ग्रिलवाला आज पण बंद आहे. दुसरा बघ ना, तोच काय पाहिजे का. 1 साल का गारंटी रहेगा. इन बिटवीन 1 साल अगर कभी आपको 3 सर्विस के अलावा चौथी सर्विस की जरूरत पड़ी तो वो भी उसी में मिलेगा. उसका चार्जेस आपको 1800 रुपए रहेगा. बट अभी मुझे वन टाइम ही करना था. 1 टाइम का 700 रुपए रहेगा. कभी करना है आपको, आज करना है, कल करना है. और कितना टाइम लगेगा वो करने के लिए. 1 BHK में मान के चलो आपको 40-45 मिनट से लेके 1 घंटा लगेगा. सामान काय काढावं और उसके वो बाद 2 घंटे के लिए बंद रखना पड़ेगा घर आपको. हाँ, जो भी डब्बा डुब्बी वगैरह रहेगा, बर्तन वगैरह, वो निकाल के हॉल में कहीं पे आप रख के ढक दीजिएगा. ओके ओके ठीक है चलेगा. आप कितने बजे तक भेजोगे फिर. कभी आज चाहिए, कल चाहिए. 1-2 दिन में. आज 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 चाहिए क्या. 4 बजे तक भेजो, चलेगा क्या आपको. हाँ चलेगा, कोई प्रॉब्लेम नाही. ही माझी काम. तुझी कामं विचार कर, कशी कामं घेतात बघा. हा काय बोलली, काय परत बोल डायलॉग. ही माझी काम. नाही परत बरोबर असं. ही माझी काम. ठीक आहे. काही पुढचा पार्टचा विचार न करता 2 रील शूट करायचं आहे मला, अजून व्लॉग एडिट करायचा आहे. आणि त्या कोल्या रील्स अशा आहेत की समजा त्यामध्ये 3-4 तास फक्त रेडी होण्यामध्ये आणि शूट करण्यामध्ये जाते. कसं काय करणार आहे बघू. मी काय बोलले माहित आहे का, हां ते रील शूट करायचं आहे ना, तर रील शूट करायला घे तू आता. हां ठीक आहे. बाहेर तर तसं पण ऊन पाहिजेच आहे, तर बाहेर जाणार आहे आपण. दुसरी गोष्ट, तुला ब्लॉग शूट करायचं ना, स्टारबक्स मध्ये जाऊ, तिथे बसू आरामात आणि तू ब्लॉग शूट कर. आम्ही तिथे शूट कर की एडिट. सॉरी एडिट कर. स्टारबक्स मध्ये बसून. हा. तर हे फ्रेंड्स घरातली ही 3री तुळस आहे आल्यापासून. घरातली 3री तुळस आहे. आता ही जर टिकली नाही ना, सिरियसली मला लय वाईट वाटत. आता काय करावं काय माहिती त्याला. तुळस थोडे दिवस होतीये, चांगली उगवते आणि परत मग हे होतंय ना. हा ना. तू सोड ना बेटा, हे काय आहे. त्याला पाणी पण घातलं जातंय, संध्याकाळची पूजा पण केली जाते, सकाळची अगरबत्ती पण ती लावते. नको ना बाळा, नको ना, कशाला करतेस ते. पण तुळस टिकतच नाहीये घरी, म्हणजे बाहेर बॅल्कनीमध्ये. ऊन पण भेटतंय का, बाकीचे झाड पण आहेत त्यांना पण ऊन भेटतंय छानपैकी. पण तुळसचा हा शाबाश. तर ही लावली आहे, 10 दिवसांनी बघूया कशी होते ती. तर त्याला तिने कसलं खत पण आणलंय, ते सगळ्या झाडांमध्ये टाकलंय. आता ह्यात टाकायचं की टाकलंस. टाकलं खाली, आता वरतून टाकेल. शेण आणून टाकायचं का. हा आणू का शेण. अरे हे सगळं त्याच्यातच आहे ना. नाही ते 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 असेल, हे प्रिझर्व वाला असेल. प्रॉपर ह्याच्यातून जातो, काय बोलतात त्याला, तबेल्यामध्ये जातो आणि शेण घेऊन येतो. सुकलेलं ना तुझ्या. शेण. हो, शेण टाकलं तर मग ते जरा चांगलं होतं ना ग्रोथ. पाम ट्रीच आहे का रे, ते दुसरं आहे काहीतरी. पाम आहे पाम. तो बोलला का. पण ते पामच आहे, तर तो बोलायला काय आपल्याला माहिती नाही काय पाम आहे ते. माती कितीची घेतलेली. 20. माती नाही घेतली मी. माती ऑलरेडी माझ्याकडे, तिथे एक आहे माती, इथे एक आहे माती ऑलरेडी मी आणून ठेवली. खूप सारं टाकते खत, त्या साईडने बाहेर निघतं. अरे बुग्गू, ह्याच्या आतमध्ये पण टाकलं ना. ह्याच्या आतमध्ये, या साईडून ये, इकडून ये, हर्ष इकडून ये. होतंय बस.
बस ते जरा सतत बोलतात. आता हे कसले बॉल्स आहेत थर्मोकोल टाईप, खत आहे ते पण खतच आहे बोलते ती. पण त्याचा काय उपयोग मला अजून समजला नाही. ते काय झाड वाढायसाठी आहे का कीड लागू नये म्हणून आहे? लागू नये म्हणून. ते किती झालेत फ्रेंड्स आता झाड? 1 2 3 4 खालचं ते चमेलीच आहे ना, चमेली ना, हा हे 5, कोरफड हे 6 कढीपत्ता आणि 7 ॲलोवेरा. कोरफड पण आहे ना, मग ॲलोवेरा बोललो ना, आणि तिकडे मनी प्लांट. तिकडे मनी प्लांट. 8. कसं वाटतंय? कसं वाटतंय पाण्याशी कळून? हा, खेळशील बोल नाही. हा हा काय लवकर बोल. काय? हा शाबाश. सगळं आवरून झालं इकडचं. तितक्यात हा जो दिवा होता तो इथेच वरती ठेवलेला, तो पण पडून फुटला. इज दिस एनी सिग्नल की यू नीड टू टेक केअर फॉर समथिंग और व्हॉट? फायनली फ्रेंड्स, एक खुश खबरी, एक खुशीची लहर माझ्यामध्ये तरी. कारण की बऱ्याच वेळासाठी मी ते थांबवून टाकलेलं गाण्यावरती रील्स करणं, कारण की ते टाइमर सेट नव्हता होत. इथं तुम्हाला साईडला दिसतोय, एकदा ते बघून घ्या. स्क्रीनशॉट तुम्ही बघितलं असेल मगाशी, जर त्यात आवाज रेकॉर्ड नाही झाला म्हणून मी आता ह्याच्यामध्ये सेपरेट बोलून ह्याच्यामध्ये मन व्यक्त करतोय. मी इंस्टाग्राम मध्ये तो जो फीचर एक होता, सेकंड मी तुम्हाला काहीतरी दाखवते. इकडे दे. काय हे बघा नंतर तू बसलीस तरी ते केस येतात खाली, त्याला मी काय करू? पहिला मी मी बसलो. बसलेलं आणि तू बसणं खूप डिफरंट आहे. बरं ठीक आहे, ते केस मी नंतर जरी येऊन बसली तरी ते केस खाली पुसतात तिचे. मला माहित नाही आता काय, जाऊ दे ते. पण हे जे इंस्टाग्रामनी परत जे फीचर रिलीज केलंय, म्हणजे 3 सेकंड 5 सेकंडचा काउंट डाऊन असतो, ते 3 काउंट होऊन ते गाणं प्ले होईल. ते पहिला होतच नव्हतं, गाणंच ऐकू नव्हतं येत. आणि हा खास प्रॉब्लेम होता आयफोन युजर्स सोबत. तर आता ही गोष्ट सुटली आहे, तर याचा परिपूर्ण उपयोग करून मस्त आता पुन्हा रील्स काढायला चालू करणार आहे मी. त्यासोबतच रील काढायला चालू करतो ते गाणं जस्ट नील थिंगचा वेळ लागला ते वाला. आता आम्ही रील काढतो, ती काढून घेतो, बघू त्याला कितीसा वेळ लागणार आहे. काढायचं, कोणीतरी येणार आहे काही वाजेपर्यंत. लवकर वाला काम माझं नाही, परफेक्ट पाहिजे, पॉवर पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्याला रात्र का होईना, ते पटपट वाले. तर तुझं ते पूजा हर्षवाला अकाउंटवर कर, कसं पण काय पण 2 मिनिटाचं. चला माझ्यासोबत आम्हाला थोडस कोण सपोर्ट करणार आहे गाण्यात? स्वतःच स्वतःहून जबरदस्ती घुसली आहे ती. काय असेल छोटं मोठं तर ती करेल, नाहीतर मग आमचे दोघंच आहे. ओके चला, कारण करून घेऊन नसेल बघितलं तर रील्स वरती एकदा बघा, इंस्टाग्राम पूजाच्या अकाउंट वरती. ओके, आवडलं तर नक्की सांगा. सर रील काय काढून घेतली नाही आपण, पण ते पेस्ट कंट्रोल दादा आले. मॅमनी बोलू ना माझं काम असं आहे असं बोलून बाकीचे 3-4 कामं सगळे पॅक करून टाकले है ना. तर ठीक आहे, बाकीचे 2-3 होते. आपल्याला बाहेर जाऊन थोडंसं बोलायचं, रील काढायचं होती, ते मग उद्यावरती गेला. आता रात के टाइम तो जेल लगवा लो, जेल में नहीं बहुत ज्यादा नहीं, मतलब कि समझो रात के टाइम हो गया ना, 1-2 निकलते हैं छोटे, या फिर एक आध बड़ा निकल जाता है ऐसा. मतलब हाल ही 3-4 महीना हुआ ना घर, तभी से बंद ही था, तो तभी अपन ने पेस्ट कंट्रोल कराया नहीं था. सेफ साइड अभी करके ले रहे. भांड्यात लपून नको बसायला. आता पूजाचं तुम्हाला सांगू तर सकाळी उठल्यावरती झाडू मारणं, पुसणं, लादी पुसणं, रात्री झोपताना, संध्याकाळी पण कधी केलं तर, कधी नॉनव्हेज बनतं ना स्पेसिफिकली ती 3दा तरी लादी पुसणं होतंच. एक सकाळी उठल्यावरती, एक दुपारी जेवण बिवण बनवून झाल्यावरती, आणि एक रात्री झोपायच्या अगोदर. ठीक आहे, बाकीच्या ज्या दिवशी व्हेज बनतं त्या दिवशी 2दा, सकाळी एकदा लादी आणि रात्री एकदा झोपण्या अगोदर लादी पुसते. त्यामुळे कसं ते जास्त नाही दिसून येत कॉक्रोच किंवा काय, कारण की ते फिनेल आणि स्ट्रॉंग काय काय वापरते गोष्टी, त्यामुळे ते बाहेर निघतं पुसून विसून झाल्यावरती. आणि ते
ज्या आपण हालतमध्ये जेव्हा पण दिसतात ते बाहेर तडपडून आलेले दिसतात बिकॉज ऑफ द केमिकल्स वी यूज. आत्ताशी कॉक्रोच दिसला होती त्या कोपऱ्यामध्ये. होते हैं अच्छा ये दिन रात. हाँ पेस्ट कंट्रोल करवाओ, क्योंकि पेस्ट कंट्रोल जो करते हैं ना उनके अच्छा। पास ये ऐसा केमिकल हम सब नहीं यूज करते. अच्छा। केमिकल कौन सा कहाँ पे यूज करना है वो डिपेंड करता है. अच्छा ये अपन दिन रात मारते हैं कॉकरोच की वजह बच्चों के से. लिए तकलीफ देता है. अच्छा. एवढी स्वच्छता ठेवून सुद्धा हम्म. घरात अशी आता इथे स्प्रेइंगची प्रोसिजर चालू होते. चेअर बी इतने हाईट काय. आता त्यांना ऍक्च्युली इकडे वरती लावायचं, तर इकडे मी म्हटलं कट्ट्यावरती होईल. इथे लावायचं आहे ह्याच्यावरती, बट आपल्याकडं चेअर आहे त्याची हाईट तेवढी नाही पोचणार. त्यांना ऍक्च्युली वरती पण जेल मारायचं आहे, बट आपली खुर्ची तेवढी पोचत नाही आहे. खुर्चीवरती टेबल ठेव ना. ते तू ठेव ना आणि मग तू उभा राहून मार ना जेल, म्हणजे सोपं जाईल त्याला. मी तर काल चढली होती तशीच वरचं सगळं साफ करताना कबड. थँक्यू. पूर्णच्या पूर्ण आता किचन मध्ये इथे तिथे बाथरूम मध्ये पण आपलं हे करून झालंय पेस्ट कंट्रोल. ते बोलले 2 ते 3 तासानंतर आपण 3 ते 4 तास केलो नंतर आपण ते पूर्ण डिटर्जंट पाणी बिणी टाकून किचन आणि हे ते सगळं पुसून घ्यायचं.